पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजूने केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझ मानाचा मुजरा. माझे नाव आराध्य प्रशांत कर्ले. आज मी रयतेचा राजा छत्रपती शिवराय या विषयावर माझे विचार मांडणार आहे. मित्रांनो, आज 350 वर्षे उलटून गेली तरी या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो का व्हावा, असे काय वेगळेपण होते त्या राजात की आजही शिवजयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते? तर याचं उत्तर म्हणजे शिवरायांची स्वराज्याची इच्छा व ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांनी केलेले कार्य. शिवराय हे वारसा हक्काने राजे बनले नव्हते, तर त्यांनी सर्वसामान्यांना आपले वाटावे अशा स्वराज्याची निर्मिती केली. ज्या काळात इतर लोक शाळांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते, त्या काळात या मराठी मातीच्या रक्षणासाठी शिवराय पुढे आले. शिवरायांच्या कार्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली अनेक उदाहरणे आहेत. पन्हाळच्या वेढ्यातून सुटकेच्या वेळी मृत्यूला कवटाळणारा शिवा काशीद असो किंवा पावनखिंड लढवणारा बाजीप्रभू असो, सर्वांच्या मनात एकच भावना होती, आपण मेलो तरी चालेल पण लाखोंचा पोशिंदा जगायला पाहिजे. आग्र्याहून सुटकेच्या वेळी देखील महाराज नजरकैदेतून बाहेर पडल्यानंतर हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर मागे थांबले होते, जेणेकरून महाराजांना दूर निघून जाता यावं. महाराजांना कधी न पाहणाऱ्या सामान्य लोकांचा देखील स्वराज्य कार्यात सहभाग होता. अशी रयतेची निष्ठा का बरं मिळाली असेल या राजाला? तर याचं उत्तर म्हणजे शिवरायांनी जहागीरदार, वतनदार, देशमुख यांच्या बेलगाम वागणुकीला आळा घालून रयतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले. शेती, उद्योग धंद्यास मदत करून चालना दिली, संरक्षण दिलं, दुष्काळात महसूल माफ केला, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये अशी सक्ती करणारा राजा इतिहासात एकमेवच. परस्त्री माते समान हे तत्व सर्व मावळे व जनतेवर बिंबवले. राज्यकारभाराची फारसी भाषा बदलून राज्यकारभार मराठीत चालू केला. स्वराज्याचे कार्य करताना रयतेला नुकसान होऊ नये याची स्वतः काळजी घेणाऱ्या राजाबद्दल लोकांना प्रेम वाटणं साहजिकच आहे. रयतेबद्दल इतकी कणव या राजाचे वेगळेपण सिद्ध करते. महाराजांनी व्यापारास संरक्षण व चालना दिली, त्याचप्रमाणे परदेशी व्यापाऱ्यांवर बंदरेही लादली होती. स्त्री व पुरुष यांच्या गुलाम बनून खरेदी विक्रीवर बंदी घातली होती. शिवाजी महाराज हे हिंदू धर्मरक्षक होतेच, परंतु त्यांनी मुस्लिम धर्माचा कधीच द्वेष केला नाही. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार महत्वाच्या पदांवर होते. शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी फक्त मोगल नाही तर आपल्या स्वाक्यांशी देखील लढावे लागले. त्यात मोरे, मोहिते, निंबाळकर, घोरपडे असे कित्येक हितशत्रू होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाला इथल्याच अनेक ब्राह्मणांनी विरोध केला. थोडक्यात काय तर उच्चवर्णीय ब्राह्मण असो किंवा मराठे, राजांना देखील यांचा त्रास झालाच. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर यांना शुद्ध करून धर्मात घेणारा पुरोगामी विचारांचा राजा म्हणजे शिवराय. पण खंत एकच आहे की काही इतिहासकारांनी शिवरायांना देव केले, तर काहींनी भवानी तलवारीला अंधश्रद्धेचं रूप दिलं. इतिहासाचा असा विपर्यास का केला जातो? मित्रांनो, आज या ठिकाणी महाराजांचे कर्तृत्व, शौर्य आठवताना एवढंच म्हणावंसं वाटतं की आपण सर्वांनी शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारले पाहिजेत, तरच त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धन्यवाद.